नमस्कार. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची गुप्त सेवा आहे ती सांगणार आहे. तर ही सेवा पुस्तकात नाहीये, ती प्रवचनात नाही आणि ती मंदिरातही कोणी सांगत नाही. कारण स्वामी समर्थांची ही सेवा ही गुप्त सेवा आहे. ही सेवा करणारे लोक फार कमी असतात आणि जे ही सेवा करतात त्यांच्या आयुष्यात असे बदल होतात की जे स्वतः त्यांनाही समजत नाही. कधी अचानक मार्ग सापडतो, कधी अचानक अडलेलं काम असतं ते पुढे सरकू लागतं, कधी 3 वर्षाची अडचण 3 दिवसामध्ये सुटते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित स्वामी तुम्हालाच हाक देत असतील. तर स्वामी म्हणतात, सेवा म्हणजे मला फुलं वाहणं नव्हे. बहुतेक लोकांना वाटतं की स्वामींची सेवा म्हणजे स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर दिवा लावणे, स्वामींना अगरबत्ती धूप ओवाळणे, स्वामींना नैवेद्य अर्पण करणे, स्वामींची आरती करणे, हे तर सगळं योग्य आहेच. पण स्वामी म्हणतात ही तर झाली बाहेरची सेवा. खरी सेवा असते ती आत घडते. तर खरी सेवा म्हणजे अशी आहे की अशी अवस्था की जिथे भक्त स्वामींना आठवत नाही तर स्वामी भक्ताला आठवतात आणि इथून सुरू होते ती गुप्त सेवेची खरी वाट. आता गुप्त सेवा म्हणजे काय मग? तर स्वामींची गुप्त सेवा म्हणजे काय? तर अशी भक्ती की जिचा काही गाजावाजा नाही, जिचं प्रदर्शन नाही, जिची कोणाला कल्पनाही नसते, ना फोटो, ना कोणतं स्टेटस, ना कोणाला सांगणं, फक्त भक्त आणि स्वामी. ही सेवा मनात चालते, ही श्वासाश्वासामध्ये चालते, ही सेवा आपल्या विचारांमध्ये चालते आणि म्हणूनच ती अतिशय शक्तिशाली असते. आता पहिली गुप्त सेवा स्वामींची, तर मनाची स्वच्छता. स्वामी म्हणतात, तू माझ्या समोर उभा आहेस पण तुझं मन कुठेतरी आहे. तू देवासमोर हात जोडून उभा आहे पण मन दुसरीकडेच आहे. आपण रोज देवपूजा करतो पण मनात असतं आपला राग असतो, भीती असते, सूड असतो, आपल्याला अहंकार असतो समजा. तर मन बेचैन पण असतं, मन स्वच्छ नसतं. म्हणून स्वामींची पहिली गुप्त सेवा म्हणजे काय? तर मन रोज स्वच्छ करणं. तर ही झाली स्वामींची गुप्त सेवा पहिली. मन आपलं रोज स्वच्छ करायचं. कोणी वाईट बोललं तरी मनात साठवायचं नाही, कोणी फसवलं तरी द्वेष करायचा नाही, द्वेष ठेवायचा नाही. हे फार अवघड आहे, पण जे हे करतात त्यांच्यावर स्वामी खूप वेगाने कृपा करतात. आता दुसरी स्वामींची गुप्त सेवा कोणती ते ऐका. तर तक्रार बंद करा. स्वामींच्या दरबारात एक गोष्ट अजिबात चालत नाही, ती म्हणजे सतत तक्रार करणे. स्वामी माझं असं झालं, स्वामी ते माझं काम झालंच नाही, स्वामी मला खूप त्रास आहे, स्वामी माझं नशीबच खराब आहे, अशी सतत तक्रार असते. तेव्हा स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर ही तक्रार कशाला करतोस? म्हणून स्वामी भक्तांनो, गुप्त सेवा म्हणजे तक्रार नाही, तर आहे ती गोष्टी आपलं स्वीकार करणे. आणि स्वामी जे आहे ते तुमचंच आहे. ही ओळ ज्या दिवशी तुमच्या मनातून निघते की स्वामी जे आहे ते तुमचंच आहे, ही ओळ ज्या दिवशी आपल्या मनातून निघते, आपल्या आत्म्यातून, आपल्या तोंडातून निघते, त्या दिवशी स्वामी आपल्याला मदत करतात आणि आपल्या कामाला लागतात. आता तिसरी गुप्त सेवा कोणती? तर नाम न घेता नामस्मरण. खूप लोक मोठ्याने जप करतात, ते चांगलंच आहे, पण स्वामींची गुप्त सेवा वेगळी आहे. तर चालताना, झोपताना, काम करताना मनात हळूच स्वामी स्वामी असा नामजप किंवा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप. हा नामजप होठ हलत नाहीत, कोणी पाहत नाहीत, पण फक्त स्वामी ऐकतात हा नामजप. हा नामजप करताना होठ हलवायचे नाही, मनातल्या मनात म्हणायचं. हे स्वामी ऐकतात हा नामजप. तर हा जप असा आहे की संकट येण्याआधीच ते विरघळू लागतं, एवढी शक्ती आहे या गुप्त सेवेत. आता पुढची चौथी गुप्त सेवा, अहंकाराची आहुती.
स्वामी अहंकार सहन करत नाही. मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्या बुद्धीने जमलं, हे शब्द स्वामींच्या कृपेचा दरवाजा बंद करतात. गुप्त सेवा म्हणजे प्रत्येक यशाचं श्रेय ते स्वामींना देणं. आपण स्वतःवर नाही घ्यायचं, सगळं मीच केलं असं नाही. हे सगळं श्रेय स्वामींना द्या, की सगळं स्वामींनी केलं, स्वामींमुळे हे सगळं शक्य झालं असं म्हणायचं. आणि मनात म्हणा, स्वामी तुमच्यामुळेच झालं सगळं, हे सगळं श्रेय आपण स्वामींना द्यायचं. जेव्हा तुम्ही असं मनापासून म्हटलं की पुढचं यश अजून मोठं येतं. आता 5वी गुप्त सेवा, जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हा दुःखातही स्वामींना दोष द्यायचा नाही. दुःख येतं तेव्हा स्वामींना दोष न देणं हे फार मोठं तप आहे. भक्त दुःख आलं की भक्त म्हणतो, स्वामी माझ्यासोबतच असं का घडलं, स्वामी माझंच का असं. पण जो सेवक असं गुप्त सेवक असं म्हणतो की स्वामी यातही काही चांगलंच होणार आहे, असं जेव्हा तो भक्त म्हणतो की यातच माझं काहीतरी चांगलं होणार आहे, तर ही अवस्था आली की समजा स्वामी भक्ताला जवळ घेत आहे. आता 6वी गुप्त सेवा, ती कोणालाही सांगू नका की तुम्ही स्वामी सेवा करत आहात. हो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण खरी गुप्त सेवा हीच आहे. स्वामी म्हणतात, तू मला मनामध्ये ठेव, तुझ्या लोकांसमोर नाही. जे लोक सतत सांगतात मी स्वामींचा भक्त आहे, मी स्वामींचं एवढं नाम जप करतो, मी स्वामींचं इतकं पारायण करतो, मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे, मी खूप वर्षापासून सेवा करतो, तर हे सगळं बाहेरचे भक्त असतात. पण जे शांत राहतात ते स्वामींच्या अंतःकरणामध्ये असतात. त्यामुळे आपण कोणती स्वामींची सेवा करतो हे सगळ्यांना सांगत बसायचं नाही, ते आपल्या मनात ठेवायचं. आता 7वी गुप्त सेवा, रात्री झोपण्यापूर्वी एक वाक्य म्हणायचंय. ही सेवा फारच शक्तिशाली आहे. रोज झोपण्याआधी डोळे बंद करा आणि मनामध्ये म्हणा, स्वामी आज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि मला उद्या योग्य मार्ग दाखवा. हे वाक्य मनापासून निघालं तर स्वामी स्वप्नातून पण तुम्हाला मार्ग दाखवतात. अनेक भक्तांना असे अनुभव पण आले आहेत. तर स्वामी कधी प्रकट होतात, तर स्वामी मूर्तीसमोर येत नाहीत, ते येतात आपला अपमान झाल्यावर. आपण जेव्हा एकटेपणात असतो तेव्हा येतात, जेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात तेव्हा येतात, जेव्हा आपण निराश असतो, निराशेच्या टोकावर त्या क्षणी आपण असतो, त्या क्षणी जर भक्त जेव्हा म्हणाला, स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात, असं जेव्हा भक्त म्हणतो तेव्हा स्वामी येतात. स्वामींची खरी ओळख, तर स्वामी चमत्कारासाठी नाही, तर स्वामी प्रदर्शनासाठी पण नाही आहेत. ते आहेत आधार, ते आहेत स्वामी धीर, धैर्य, दिशा. आणि जे गुप्त सेवा करतात त्यांना हे सगळं आपोआप मिळतं. जर तुमचं आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल, जर कोणी तुम्हाला साथ देत नसेल, जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर एकच करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पण गुप्त सेवा सुरू करा. कुणाला सांगू नका, नाही दाखवू पण नका आणि कोणाकडनं अपेक्षा पण ठेवू नका. फक्त मनात म्हणा, स्वामी मी तुमचाच आहे. आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा भक्त शांत होतो तेव्हा स्वामी हालचाल करतात. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.